नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। पैलवान शिवराज राक्षे तुफान संतापला। चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचाची कॉलर पकडत थेट मारली लात। नेमकी काय महत्त्वाची बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पंचांचा निर्णय अंतिम निर्णय कसा काय असू शकतो? ज्यावेळेस पंच आपल्या डोळ्यासमोर झापडं लावून बसतात राजकारणाची, ज्यावेळेस पंच आपल्या डोळ्यासमोर खोक्यांची झापडं लावून बसतात, त्यावेळेस पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय कसा समजायचा किंवा पंचांच्या डोळ्यावर झापडं लागलेली आहेत की नाही हे कसं ठरवायचं? कारण काल महाराष्ट्राने तुम्ही पाहिलं असाल, बिना कुस्तीचा महाराष्ट्र केसरी पाहिलाय। काल कुस्ती झालीच नाही। तुम्हाला नाही वाटत काल कुस्ती झालीच नाही? खरी कुस्ती काल झालीच नाही। पृथ्वीराज मोहोळ असेल काय किंवा शिवराज राक्षे असेल काय, हे दोघंही म्हणजे बघा, तुम्हाला मी माझ्याविषयी जर थोडंफार सांगायचं झालं तर एक अगदी थोडक्यात माझी एक माहिती देतो खेळाच्या बद्दलची। मला क्रिकेट येत नाही, मला क्रिकेट तितकंसं कळत नाही, मी क्रिकेट खेळत नाही। तुम्हाला कदाचित हे वेगळं वाटत असेल, पण होय, मला क्रिकेट समजत नाही, पण मला कुस्ती मात्र समजते। मला कुस्तीविषयी तेवढीशी आवड आहे आणि मला कुस्ती पाहण्यातही तितकासा रस आहे। पहिलवानांविषयी सगळ्याच मी अराजकीय दृष्टीने ह्या सगळ्याकडे पाहतो। मला माहित नाही पृथ्वीराज मोहोळ कोण आहेत, मला माहित नाही शिवराज राक्षे कोण आहेत, मला माहित नाही सिकंदर शेख कुणाला सपोर्ट करतात, मला नाही माहिती। मला माहिती नाही काका पवार कुणाला सपोर्ट करतात, पण मला एवढं कळतं की पहिलवानाचा हा आदर झाला पाहिजे। जर त्या लाल मातीवर पहिलवानाचा आदर जर झाला नाही तर मग तो कुठे होणार? महाराष्ट्र केसरी सारखं एवढं मानाचं तो किताब म्हणता येईल। आता किताबाच्या शर्यतीविषयी मी पुढे बोलेलच, पण ह्या मानाच्या किताबाला जर अशा प्रकारे गालबोट लागत असेल, जर याकडे महाराष्ट्रातली जनता जर संशयाने पाहू लागली, तर खेळांचं तरी कमीत कमी त्या खेळांमध्ये तरी राजकारण आणू नये इथे मला वाटतं। कारण काल ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असाल, अजित पवार ते सगळे फोटो, म्हणजे काळी दाढी, त्यानंतर नागपुरी दाढी, त्यानंतर बारामतीकरांची, हे सगळ्यांचे जे फोटो मी पाहिले तिथे, छत्रपती शिवरायांच्या बाजूला ह्या सर्वांचे फोटो, तिथेच खरं तर माझं टाळकं सनकलं होतं। पण ठीक आहे, आता काय, चिदबी तुम्हारा पटबी तुम्हारा, तुमचीच बॅट तुमचाच बॉल, तुम्ही काय कराल ते। संग्राम जगताप, मुरलीधर मोहोळ, अजित पवार हे सगळे उद्घाटन करायला हे निकाल काही व्यवस्थित लागणार आहेत तिथे? आता बघा, काल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खरं तर काल राजकारणाने कुस्ती चितपट केली असंच मला वाटतं। राजकारण आता कुठे कुठे घुसू लागले बघा। का मागच्या वेळेस मला सिकंदर शेखचंही आठवतं। मला खरं तर आज मला नवल वाटलंच नाही खरं तर सिकंदर शेख का आला नसावा या सगळ्या याच्यामध्ये, त्याचं मला आज कारण कळतंय। म्हणजे डेंजर झोन मध्ये ज्या वेळेस राक्षेने स्वतःला लॉक करून घेतलं होतं, बघायला गेलं तर डेंजर झोन मध्ये आल्यानंतर देखील खरं त्याचं अभिनंदन आहे। अशा परिस्थितीत त्याने लॉक करून घेतला। कुस्तीचा नियम काय सांगतो? कुस्तीचा नियम सांगतो, दोन्ही खांदे जोपर्यंत जमिनीला टेकत नाहीत तोपर्यंत कुस्ती झालेली नाही, चितपट झालेला नाही, हा कुस्तीचा नियम आहे। साधीशी गोष्ट, म्हणजे अगदी सर्वसामान्य लेमन लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर जोपर्यंत दोन्ही खांदे जमिनीला टेकत नाहीत तोपर्यंत कुस्ती झालेली नाही। मग हा कालचा प्रकार काय होता? जशा त्याने स्वतःला लॉक केला तिथे त्या पोझिशनला ते सोडवायला हवं होतं, न सोडवता पंचांनी थेट हात वर करून टाकले। तुम्ही पाहिलं असाल पंचांनी कुठे कुठे पाहिलं ते, जरा पहा, तो पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, पंचांनी कुठे पाहिलं वगैरे। असो, त्या सगळ्या प्रकारात मी जाणार नाही, पण जे काही असेल बघा, शिवराज राक्षेच्या कृतीचं मी कुठेही समर्थन करणार नाही। सगळ्यात पहिली गोष्ट, त्याने आपल्या पराभवानंतर देखील एक संयम राखायला हवा होता। ज्या प्रकारे त्याने पंचांची कॉलर धरली, ज्या प्रकारे त्याने पंचांना लात घातली, खरं तर माणसाची लायकी काय असते त्याप्रमाणेच कृती होत असतात। ज्यावेळेस बघा ना, शेवटी काय असतं, वर्षोनवर्ष त्या तालमीत मेहनत केली जाते या महाराष्ट्र केसरी या पुरस्कारासाठी, या किताबासाठी, या आजन्म म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरस्कारासाठी। कुस्तीपटूच्या आयुष्यातला किंवा पैलवानाच्या आयुष्यातला हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार म्हटला जातो। हिंद केसरी असेल, महाराष्ट्र केसरी असेल। आता एवढ्या मेहनतीनंतर एखाद्या पंचाच्या त्या राजकीय निर्णयामुळे, एखाद्या राजकीय पंचाच्या राजकीय निर्णयामुळे, चुकीच्या निर्णयामुळे जर एखाद्याच्या साऱ्या मेहनतीवर पाणी ओतलं जाणार असेल, आजवर केलेल्या साऱ्या मेहनतीवर पाणी ओतलं जाणार असेल, तर तुम्हीच विचार करा एखादा पैलवान कुठल्या थराला जाऊ शकतो। कारण शेवटी पैलवानच ते, रक्तामध्ये क्रोध असतो, त्यांच्या रक्त सळसळतं असतं। कालची झालेली त्यांची ती कृती
त्याचं कुठेही समर्थन मी करणार नाही, पण तरी देखील सांगतो, त्याच्या मागची ही कारणं सांगतो. त्यांची मेहनत प्रचंड असते. अगदी खाण्यापिण्यापासूनची पथ्य असतील, उठण्यापासून झोपण्यापर्यंतची पथ्य असतील, अगदी सराव असेल, 24 तास त्या तालमीवर घातलेले असतील. ही एक प्रचंड मेहनत आहे. त्यासाठी लागताना खर्च असतो, अनेक गोष्टी असतात. आणि ज्या वेळेस आपण त्या किताबाच्या अगदी जवळ असतो, तिथे अशा प्रकारचं जर राजकारण घडलं तर लाथ घातली जाणार की नाही, हा साधासा प्रश्न आहे. मला ते विनेश फोगाटचा तो प्रसंग 4-5 महिन्यांपूर्वीचा अजूनही आठवतो. भारताला एकमेव काय ते गोल्ड मिळणार होतं आणि तिथे देशाचं राजकारण आडवं आलेलं आहे. 100 ग्रॅम 200 ग्रॅम मधून ती काहीतरी बाहेर पडली. अगदी सिल्वरही मिळालं की नाही मला माहिती नाही, पण विनेश फोगाटने स्वतःला नंतर राजकारणातच सिद्ध केलं. तुम्ही माझ्या क्षेत्रात आलात, तुम्ही माझ्या खेळ क्षेत्रात तुमचं राजकारण घेऊन आलात, मी आमदार म्हणून तुमच्या क्षेत्रात आले. शेवटी हरियाणातनं ती आमदार म्हणून जिंकून देखील आली, यांच्या नाकावर टिचून जिंकून देखील आलेली. विषय तो नाहीये, विषय राजकारणाचा नाही. पण बघा ना, एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर साधा रिव्ह्यू देखील घेतला गेला नाही. रिव्ह्यू म्हणजे कुस्ती क्षेत्राचा राजकीय खून होताना मी काल पाहिला. मी अनेक त्याच्यातल्या गोष्टी लिहून घेतल्या. पंच कॉन्फिडंट कुठेही दिसत नव्हता. आणि जर पंच कॉन्फिडंट नव्हता तर त्याने रिप्ले पाहायला नको होता का? अनेक गोष्टी मी इथे म्हणजे शिवराज राक्षेवर अन्याय झाला नाही झाला हे जनतेने ठरवावं, पण त्यातल्या काही गोष्टी मला इथे सांगाव्या लागतील. खांदे टेकले होते तर अजिबात नाही. एक खांदा हवेमध्ये होता संपूर्णपणे. कोणी म्हणतं 0.25च्या स्पीडने तोच व्हिडिओ पुन्हा रिप्ले करून पहा, तुम्हाला कळेल पाठ टेकली होती, पाठ टेकली नव्हती. त्याला काही सेकंड्स लागतात. ते सेकंड्स लागले होते का? तो नियम तिथे पाहिला गेला होता का नियमांची सगळीच पायमल्ली केलेली आहे. कुस्ती न खेळताच पृथ्वीराज मोहोळ, आता मुरलीधर मोहोळांचं ते आडनाव आहे म्हणून बरेच जण म्हणतात, मी त्या सगळ्या प्रकारात जाणार नाही. मुरलीधर मोहोळांचे आणि पृथ्वीराज मोहोळांचे नेमके काय संबंध आहेत त्याही प्रकारात मी जाणार नाही. पण काका पवारांच्या ह्या पैलवानाला मात्र राजकारणाचा फटका पडलेला आहे, एवढं मात्र मला दिसतं. एकदा तरी ती रिप्ले बघून घ्यायला हवा होता, असंच मला कुठतरी वाटतं. अंपायरला खूप जास्त घाई झाली होती की डोळ्यासमोर खोक्यांची झापडं आली होती, मला माहित नाही. वर्ष तालमीत मेहनत केली जाते. हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस काढून घेतला जातो, बघा ना, हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस काढून घेतला जातो त्यावेळेस ही लाथ घालण्यासारखी कृती होते. आता कुस्ती असोसिएशन, महाराष्ट्र कुस्ती असोसिएशन किंवा भारतीय कुस्ती असोसिएशन नेमकं काय निर्णय घेतं हे पण महत्वाचं आहे, कारण काल पंचांनी बराचसा गदारोळ घातलेला आहे. तिथे पंचांची पण असोसिएशन असते. पण त्या कुस्तीपटूचं मला त्या सिकंदर शेखच्या बाबतीत मागच्या वेळेस जे काही घडलं ते मी पाहिलं. हा प्रकार असेल, पण याचं करिअर कुठेही बर्बाद करू नका. ही आहेत ऑलिम्पिकची प्लेयर्स. अशी आपल्याकडे मोजून हाताच्या बोटावर, हाताला बोटं सुद्धा जास्त आहेत, एवढे मेडल्स येत असतात. विचार करा, म्हणजे जर राजकीय क्षेत्रातलं पाहायला गेलं तर ईव्हीएमच्या जीवावर विधानसभांच्या निवडणुका कशा जिंकल्या गेल्या, तसं पंचांच्या जीवावर महाराष्ट्र केसरी निवडला गेला, असंच कुठतरी वाटलंय. शेवटी गोष्टी कॉमन आहेत. संयम पण खूप फार महत्वाचा आहे. राजकीय क्षेत्रातही संयम महत्वाचा असतो आणि खेळाच्या क्षेत्रातही संयम महत्वाचा असतो. संयमातून आपण आणखी जास्त लोकांच्या मनावर आपली छाप उमटवू शकला असतात. बघा, 1 वर्ष आपल्याला नाही मिळणार, पण तो संयम दाखवून आपण खिलाडू वृत्तीचं दर्शन दाखवायला हवं होतं, हे देखील मला कुठेतरी वाटतं. पृथ्वीराज मोहोळ हा कुस्ती न जिंकताच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, किताबाची ज्यावेळेस शर्यत झाली तिथे सुद्धा मला राजकारण दिसलं. किताबाची ज्यावेळेस कुस्ती झाली त्यावेळेस तिथे महेंद्र गायकवाड होता आणि इकडनं पृथ्वीराज मोहोळ होता, कारण पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेला हरवलं. आता विचार करा, म्हणजे संशयास्पद पद्धतीने महेंद्र गायकवाडची एक्झिट झाली त्याच्यातनं, म्हणजे त्याने खेळच सोडला. त्यामुळे किताब सुद्धा मोहोळला मिळाला. आता महेंद्र गायकवाडची एक्झिट कशी झाली, काय झाली हे तुम्ही स्वतः जाऊन पहा. नेमकं त्याला काय वाटलं तिथे आणि त्याने बाहेर पडला तो. म्हणजे तिथे सुद्धा स्पर्धा झाली नाही. ती जी गदा मिळालेली आहे मानाची, महाराष्ट्र केसरीची, ती गदा खरंच हा घरामध्ये मानाने ठेवू शकतो का, हाच मोठा विषय आहे. परभणीच्या संकेत यादवचा ज्यावेळेस महेंद्र गायकवाडने पराभव केला होता, विचार करा, तो पराभव पाहता मला वाटलं होतं कुठेतरी की महेंद्र हा किताब तरी कमीत कमी घेऊन जाईल, पण महेंद्रने ज्या प्रकारे संशयास्पद एक्झिट घेतलेली आहे, सगळंच मला संशयास्पद वाटायला लागलं. याच कारणामुळे तो सिकंदर शेख आला नसावा. मला ते शिवराज राक्षेविषयी एक ती
अण्णाभाऊ साठेंची ती ओळ मला कायम आठवते. ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, मी माझी व्यथा मांडू कुणाकडे. ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, मी माझी व्यथा मांडू कुणाकडे. हे शिवराज राक्षेंच्या तोंडी काल नक्की आलं असेल. कुणाकडे मांडूच शकत नाही. उलट जर तुम्ही जितकं मांडाल तितकं तुम्हाला आणखी गोत्यामध्ये घेऊन येतील. कदाचित या पंचांच्या निर्णयावरून किंवा पंचांच्या असोसिएशनच्या निर्णयावरून कदाचित तुम्हाला डाऊन सुद्धा केलं जाऊ शकतं, मला माहित नाही. मागच्या वर्षी सिकंदर, म्हणजे यावर्षी शिवराज राक्षे. काय चाललंय कुस्ती क्षेत्रामध्ये? अनेक गोष्टी आहेत. आता पंच किती खरे किती खोटे हा एक वेगळा भाग जरी असला तरी आता खोके सुद्धा कुस्ती क्षेत्रामध्ये घुसलेत असं मला कुठेतरी वाटतंय.